एका बाजूला लाखो ग्राहकांचा विश्वास, देशातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स ब्रँड पैकी एक नाव, आणि दुसऱ्या बाजूला एक धाड ज्याने महाराष्ट्रात खळबळ उडवली. भिवंडीतील एका विशाल गोदामात सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसत होते. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या एका गुप्त माहितीने संपूर्ण चित्र बदलून टाकले. त्या माहितीचा मागोवा घेत एफडीएच्या पथकाने सरवली येथील अमेझॉन रिटेल इंडियाच्या वितरण केंद्रावर अचानक छापा टाकला आणि तपास जसा जसा सरकत पुढे गेला तसे तसे धक्कादायक दावे समोर येऊ लागले. आरोप असा आहे की बेमुदत बाह्य आणि खराब झालेले अन्न पदार्थ नियमानुसार नष्ट करण्याऐवजी पुन्हा बाजारात वळवले जात होते. या उत्पादनाची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान विल्हेवाट लावल्याची प्रमाणपत्रे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत आढळल्याचा दावा एफडीएने केला आहे. चौकशीत काही उत्पादनाबाबत खोटे विल्हेवाट प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याचा आरोपही समोर आलाय. या संपूर्ण कारवाई मागे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची मोहीम महत्वाची मानली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भेसळ, गुटखा, निकृष्ट अन्न पदार्थ आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात राज्यभर धडक कारवाया सुरू आहेत. त्याच मोहिमेचा भाग म्हणून भिवंडीतील हे प्रकरण समोर आले. प्रकरण इतके गंभीर मानले गेले की कोंडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआर मध्ये कंत्राटदारासह अमेझॉन रिटेल इंडियाच्या पश्चिम विभागातील एका फॅसिलिटी मॅनेजरचे नाव नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्याची मागणी समोर आली आहे. मात्र तपास अद्याप सुरू असून आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. जर मुदत बाह्य अन्न पदार्थ खरोखरच पुन्हा बाजारात पोहोचत असतील तर ते कोणत्या मार्गाने जात होते, ग्राहकांपर्यंत किती माल पोहोचला, अशा प्रकारच्या साखळीत आणखी कोण सहभागी आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो ग्राहक ज्या पुरवठा व्यवस्थेवर विश्वास ठेवतात त्यामध्ये नेमके कुठे आणि कसे छिद्र निर्माण झाले. भिवंडी हे देशातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक हब पैकी एक मानले जाते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे गोदामे येथे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहण्याची शक्यता नाही. एफडीएच्या तपासातून पुढे आणखी नावे समोर येतात का, मोठ्या पुरवठा साखळीतील आणखी धागेदोरे सापडतात का, आणि अमेझॉन या आरोपांवर अधिकृतपणे काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.